श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर येत्या गुरुवारी आहे दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. दसरा हा गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी असणार आहे. अश्विन शुद्ध दशमी तिथीचा प्रारंभ बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:09 होईल, तर या तिथीची समाप्ती 2 ऑक्टोबर रोजी रात्री 7:37 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार दसरा 2 ऑक्टोबरला साजरा केला जाईल. या दिवशी शस्त्रपूजा आणि सीमोल्लंघनासाठी सर्वात शुभ मुहूर्त तिथी ही दुपारी 1:45 ते 3:56 पर्यंत असेल, जो विजयादशमीच्या उत्सवासाठी आणि शुभ कार्यासाठी उत्तम काळ आहे. दसरा हा दिवस रावणावर प्रभू श्री रामचंद्रांच्या विजयाचा उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. रावण दहनासाठी सर्वात शुभ काळ म्हणजे प्रदोष काळ असतो. सूर्यास्त झाल्यानंतर आणि रात्री होण्यापूर्वीचा हा काळ शुभ मानला जातो. रावण दहनाचा शुभ मुहूर्त गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:45 नंतर असणार आहे. या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लंकेचा राजा रावणाचा वध करून सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले. यामुळे हा दिवस सत्याच्या असत्यावरील आणि धर्माच्या अधर्मावरील अंतिम विजयाचे प्रतीक मानला जातो. पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेने 9 दिवस महिषासूर नावाच्या शक्तिशाली राक्षसाशी युद्ध केले आणि दशमीच्या दिवशी त्याचा वध केला. त्यामुळे ही दशमी विजयादशमी म्हणून ओळखली जाते, जिथे आदिशक्तीच्या पराक्रमाचे आणि स्त्री शक्तीचे पूजन केले जाते. अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. घट बसवले जातात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घटाला पाणी घातले जाते, माळा अर्पण केल्या जातात, नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे घटाजवळ अखंड दिवा सुद्धा लावला जातो आणि नवरात्रीच्या 9 दिवस आपण देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा सुद्धा करत असतो. नवरात्रीचा उपवास आणि व्रत सुद्धा केले जाते. घट विसर्जन करताना म्हणजेच नवमी तिथीला किंवा अगदी दशमी तिथीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट आपण कधी उठवायचे आहेत, तसेच कशा प्रकारे उठवायचे आहे, उपवास आपण कधी सोडायचा आहे, घट उठवताना नैवेद्य काय दाखवायचा आहे, घटावरती आपण कडाकणी किंवा फुलारा जो बांधत असतो तर तो कधी बांधायचा आहे, घटाजवळच्या अखंड दिव्याचे काय करायचे, तो कधी उचलायचा आहे, तसेच घटासाठी आपण जे काही साहित्य वापरलेलं असतं म्हणजे ज्या माळा बांधलेल्या असतात तो घट आपण वापरलेला असतो. घटामध्ये जे नाणं सुपारी टाकलेलं असतं आणि जे धान्य उगवतं तर या सर्वांचे काय करायचे आणि देवघरातील देव आपण विड्याच्या पाण्यावरती स्थापन केलेले असतात, तर हे देव आपल्याला कधी हलवायचे आहेत, देवांना कधी स्नान घालायचं आहे, अशी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. यंदाची नवरात्र ही 10 दिवसांची आहे. आपल्याकडे जर नवमीला घट उठवत असतील तर आपल्याला नवमीलाच घट उठवायचे आहे आणि जर दसऱ्याच्या दिवशी उठत असतील तर दसऱ्याच्या दिवशी उठवायचे आहे. आपल्या कुटुंबाची जी परंपरा आहे, आपला जो कुळाचार आहे, त्याचप्रमाणे आपल्याला घट नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी उठवायचे आहे. कारण नवमी तिथीला किंवा दशमी तिथीला घट उठवण्याची मान्यता ही धर्मशास्त्राने सुद्धा दिली आहे. आता आपण जेव्हा घट उठवतो तर त्याच्या आदल्या दिवशी कडाकणी देखील बांधली जाते, ज्याला फुलोरा असे म्हणतात. यामध्ये कडाकणी असते, धपाटे असतात आणि देवीचे दागिने म्हणजेच कडाकण्याचे जे पीठ आहे तर त्यापासून देवीचे मंगळसूत्र, देवीची जोडवी, तर असे दागिने, देवीची नथ असे दागिने केले जातात आणि आपण हे घटावरती बांधत असतो. फक्त आपण जेव्हा ही दागिने करतो किंवा कडाकणी धपाटी करतो यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही, कारण देवीच्या डोक्यावरती कधीही मिठाचे ओझे नसावे असे देखील म्हटले जाते. तसेच जेव्हा आपण घट उठवतो तर त्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो आणि हा नैवेद्य आपल्याला घटाला घट उठवण्याच्या अगोदर दाखवायचा आहे. म्हणजे नैवेद्य काय असणार आहे तर पुरणपोळी, कडाकणी जी आहे तर ती घट उठवण्याच्या आदल्या दिवशी केली जातात. परंतु काही भागामध्ये सप्तमीला किंवा अष्टमीला सुद्धा कडाकणी केली जातात. आता आपल्या पद्धतीनुसार आपल्याला जर दसऱ्याला घट उठत असतील आणि आपल्याकडे जर सप्तमीला कडाकणी करण्याची पद्धत असेल तर आपण सप्तमीला करायची आहे आणि जर आपल्याकडे आदल्या दिवशी कडाकणी करत असतील तर त्यांचे घट नवमीला उठणार आहे तर त्यांनी अष्टमीला कडाकणी बांधायची आहे आणि ज्यांचे घट दसऱ्याला उठणार आहे तर त्यांनी मात्र नवमी तिथीला कडाकणी बांधायची आहे, म्हणजेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी बांधायची आहे. अखंड दिवा जो आपण घटाजवळ लावलेला असतो तर तो जेव्हा आपोआप शांत होईल म्हणजेच आपोआप विझेल तर तेव्हाच आपल्याला तो उचलायचा आहे. तोपर्यंत तो दिवा आपल्याला हलवायचा नाही. जरी आपण घट हलवले तरी अखंड दिवा मात्र विजेपर्यंत त्याच जागेवरती आपल्याला ठेवायचा आहे.
आता देव कधी हलवायचे आहेत, तर देव जे आहे तर ते आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात. दसऱ्याच्या दिवशी आपण पानावरून ते देव काढायचे. त्या देवांना आपल्याला विधिवत स्नान घालायचे आहे आणि विधिवत आपल्याला देवपूजा करायची आहे. देवघरामध्ये नवीन कापड अंथरून त्या नवीन कापडावरती आपण या देवांची पूजा करायची असते. जरी नवमी तिथीला घट उठवले तरी सुद्धा देव जे आहेत तर ते मात्र दसऱ्याच्या दिवशीच उठवले जातात. परंतु इथे सुद्धा तुमची जशी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता. परंतु बऱ्याच भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशी देव जे आहे तर ते उठवले जातात. उपवास कधी सोडायचा आहे, तर 9 दिवस ज्यांनी उपवास केलेला आहे तर त्यांनी नवमीला उपवास सोडायचा आहे. नवमीला जर घट उठत असतील तर घट उठल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना सुद्धा आपल्याला गोड पदार्थ खाऊन किंवा पुरणपोळी खाऊनच हा उपवास सोडायचा आहे. तसेच तामसिक अन्नपदार्थ, मांसाहार, कांदा, लसूण तर हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. आता ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर त्यांनी काय करायचं आहे, आपण पहिल्या दिवशी जसा उपवास करत असतो तर तसाच उपवास हा आपल्याला नवमी तिथीला करायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट उठल्यानंतर सोडायचा आहे. ज्यांचे घट दसऱ्याला उठतात त्यांनी असे करायचे आहे आणि ज्यांचे घट हे नवमी तिथीला उठतात तर त्यांनी मात्र अष्टमीला उपवास हा करायचा आहे आणि नवमीला सुद्धा घट उठेपर्यंत उपवास करायचा आहे आणि घट उठल्यानंतर तो उपवास आपल्याला सोडायचा आहे. इथे सुद्धा आपण आपल्या पद्धतीनुसार करायचं आहे, कारण काही भागांमध्ये पहिल्या दिवशी उपवास केला जातो, त्यानंतर सप्तमी, अष्टमी आणि नवमीला सुद्धा उपवास केला जातो. आता आपला जसा उपवास आहे तर त्यानुसार आपल्याला तो उपवास सोडायचा आहे. परंतु नवमीला जर आपले घट उठत असतील तर घट उठल्यानंतरच हा उपवास आपल्याला सोडायचा आहे आणि दसऱ्याला घट उठत असतील तर दसऱ्याला आपण हा उपवास सोडू शकतो. घट उठवण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर रोजच्या प्रमाणेच आपल्याला देवीची पूजा करायची आहे. यानंतर आपले घट आपण नवमीला उठवत असू तर आपल्याला त्या घटाला 9वी माळ देखील घालायची आहे. घटाला पाणी घालायचं आहे आणि जर आपण दशमीला घट उठवणार असू तर मग मात्र आपल्याला घटाला माळ घालायची नाही, कारण आपण नवमीलाच माळ घातलेली असते. मग दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घटाला फक्त हळदी कुंकू व्हायचं आहे. आता जर नवमी तिथीला आपण घट उठवत असलो तरी घट आपल्याला उठवायचे आहे, परंतु देव मात्र हलवायचे नाही. आणि जर दशमीला आपले घट उठत असतील तर आपल्याला काय करायचं आहे, सर्व देव जे आहे तर ते आपल्याला पानावरून तामणामध्ये घेऊन रोजच्या प्रमाणे देवांना अंघोळ घालायचे आहे. देवघरामध्ये नवीन कापड अंथरून सर्व देव आपल्याला जागेवरती ठेवून देवांना हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून धूप दीप लावून देवांची विधिवत पूजा करायची आहे. यानंतर देवीची आपल्याला आरती करायची आहे. घटाला हळदी कुंकू व्हायचं आहे. मंगल कलश जो आहे तर तो मंगल कलशाला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि यानंतर आपल्याला घटासमोर बसायचं आहे आणि देवीचं स्मरण करायचं आहे. आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि देवीकडे आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे की मी तुझी 9 दिवस मनापासून पूजा केली आहे, त्या पूजेमध्ये काही चूकभूल झाली असेल तर क्षमा असावी. तुझा आशीर्वाद माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती हा सदैव असू दे. यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा किंवा कुलदेवीचा मंत्र आपल्याला हा म्हणायचा आहे किंवा अगदी तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील 108 वेळा जप करू शकता. तसेच या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा जरी 108 वेळा जप केला तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला घटावरती अक्षता टाकायची आहे. आता अक्षता टाकल्यानंतर आपल्याला घट जो आहे तर तो हलवायचा आहे. घट हलवताना सर्वात प्रथम उत्तर दिशेला हलवायचा आहे. यानंतर घटावरील नारळ उचलून आपल्या कपाळी लावायचा आहे आणि यानंतर खाली ठेवायचा आहे. यानंतर 5 वेळेला खालून वर तर असा घट उचलायचा आहे आणि उचलताना कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि उदो उदोत्तर असं म्हणायचं आहे. आणि यानंतरच्या घटाला घातलेल्या आपण माळा आहे तर त्या तोडायच्या असतात. आता आपण घट उठवण्यासाठी लोकांना सुद्धा बोलवत असतो. घटातील जे पाणी आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे, झाडांना घालायचं आहे, तुळशीला मात्र घालायचं नाही. घटाच्या ज्या माळा आहेत तर त्या आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये विसर्जित करायच्या आहे. घटातील उगवलेले जे धान्य आहे तर ते देवांना अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या केसांमध्ये माळायचं आहे. पुरुषांनी टोपीमध्ये तर महिलांनी आपल्या वेणीमध्ये हे धान्य माळायचं आहे. थोडं थोडं धान्य जे उगवलेलं आहे तर ते आपल्या केसांमध्ये आपल्याला घालायचं आहे. कलशातील नाणं स्वच्छ करून आपण तिजोरीमध्ये ठेवू शकता. यासोबत जी सुपारी आहे तर तिचं आपण विसर्जन करू शकतो किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे घटावरती जो आपण नारळ ठेवलेला आहे तर तो आपण विसर्जित केला तरी चालतो. किंवा जर आपली प्रथा असेल की आपण हा नारळ फोडतो
तर आपण फोडला तरी पण चालेल, त्याचा प्रसाद बनवला तरी पण चालेल, परंतु शक्यतो आपण या नारळाची नवरात्रीच्या काळामध्ये देवी म्हणून पूजा केलेली असते, त्यामुळे आपल्याला हा नारळ पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे। परंतु जर तुमच्याकडे फोडत असतील तर तुम्ही देखील फोडू सुद्धा शकता। यानंतर घटाची जी पाने आहे, फुले आहे, तर ती सुद्धा आपल्याला विसर्जित करायची आहे। घटाला बांधलेला धागा आपण हातामध्ये बांधला तरी चालतो, कारण या धाग्यामध्ये दैवी तत्व हे निर्माण झालेले असते। तसेच पूजेमध्ये वापरलेले तांदूळ असते तर ते आपण पक्ष्यांना खायला द्यायचे आहे, किंवा त्याचा घरामध्ये प्रसाद बनवला तरी सुद्धा चालतो, किंवा आपल्या घरामध्ये जे तांदूळ आहे तर त्यामध्ये आपण हे तांदूळ मिक्स करून त्या तांदळाचा भात बनवू शकतो। जर आपण देवीची ओटी भरलेली असेल तर ते साहित्य आपण स्वतः वापरू शकतो, किंवा जेव्हा आपण कुलदेवीच्या स्थानामध्ये जाऊ तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्या साहित्याने पुन्हा ओटी भरू शकतो। जे खराब साहित्य आहे किंवा जे खराब होणारे साहित्य आहे तर ते आपण वापरू शकता। तसेच साडी वगैरे आहे तर ती तशीच ठेवून आपण मूळ स्थानी जेव्हा कधी जाऊ तर त्या वेळेला आपण तीच साडी नेऊन त्या ठिकाणी सुद्धा देवीची ओटी भरू शकता, किंवा जशी ओटी आहे तशी एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिला ही ओटी आपण दिली तरी सुद्धा चालेल। घटाची जी माती आहे तर ती झाडाखाली टाकावी किंवा शेतामध्ये टाकावी, किंवा आहे असा घट उचलून त्या धान्यासह आपण शेतामध्ये नेऊन ठेवू देखील शकतो। तसेच दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजन देखील आपण करत असतो, तर त्यावेळेला सुद्धा जर आपण मातीचा घट वापरलेला असेल तर तो घट स्वच्छ करून आपण ठेवायचा आहे। दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळेला त्या घटाचा वापर केला तरी सुद्धा चालतो। जर आपण पितळेचा तांब्या घट म्हणून वापरलेला असेल तर तो स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये ठेवायचा आहे। ज्याप्रमाणे आपण विधिवत घटस्थापना करतो त्याचप्रमाणे विधिवत योग्य पद्धतीने आपण जर घट विसर्जन केलं तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपले नवरात्रीचे व्रत हे सफल संपूर्ण होते। आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो। घटाचे जे धान्य आहे म्हणजे जे उगवलेले धान्य आहे तर ते लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्या धानासोबत आपल्याला थोड्याशा अक्षदा आणि जी आपण अगरबत्ती घटाजवळ लावलेली असते तर त्याची चिमूटभर रक्षा बांधून आपल्या दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवू शकता। अगदी पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता। त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या वती नवदुर्गेचा सुद्धा आशीर्वाद राहतो। घट उठवण्यापूर्वी आपण पुरणाच्या दिव्यांनी घटाला देवीला ओवाळले जाते। तर यासाठी आपल्याला पुरण तयार करायचं आहे। ज्याप्रमाणे पुरणपोळीचा आपण पुरण तयार करतो, हरभरा डाळ शिजवून त्यामध्ये गूळ घालून ते बारीक करून घेतो, तसेच पुरण करायचे आहे आणि एका ताटामध्ये हे पुरण आपल्याला थापायचं आहे। यामध्ये 21 होल तयार करायचे आहे, म्हणजेच 21 दिवे आपल्याला तयार करायचे आहे। त्यामध्ये तूप आणि फुलवाती घालायचे आहे आणि आपण सेपरेट एक एक दिवा, तर असे 21 दिवे पुरणापासून तयार करून त्यामध्ये तूप आणि फुलवाती घालायचे आहे आणि हे दिवे प्रज्वलित करून या दिव्यांनी घटाला देवीला ओवाळायचं आहे। आणि हे दिवे आहेत तर ते जेव्हा घट वगैरे आपण तिथून उठवतो त्यानंतर आपण गाईला खायला देऊ शकतो, तसेच पक्ष्यांना खायला देऊ शकतो। तसेच यातील थोडे थोडे जे पुरण आहे तर ते आपण घरातील सदस्यांनी सुद्धा प्रसाद म्हणून घेऊ शकतो। तर घट जे आहे तर ते आपल्याला 12च्या आतमध्येच उठवले जातात। ज्यांना शुभ मुहूर्त हवा आहे तर त्यांनी शुभ मुहूर्तावरती उठवावे, अन्यथा 12च्या आत आपण कधीही हे घट उचलले तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।